नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा। तर आज आमची सगळी फॅमिली निघाले गावात जाण्यासाठी। माझे मोठे जेठ, माझी जाव केतन, मी आणि आमच्या 2 कन्या मोठी गाडी काढली आणि निघालो गावात जाण्यासाठी। तर आम्ही पोहोचलो होतो गाडीच्या शोरूममध्ये। आम्ही 5-6 दिवस अगोदर बर्गमॅन ही बुक केली होती। फायनली आज त्याची डिलिव्हरी घ्यायची होती, म्हणूनच आम्ही सगळे पोहोचलो होतो गाडीच्या शोरूममध्ये। आता इथे आल्यानंतर फायनली आम्हाला गाडी हातात भेटली। आम्ही फोटो काढले, आमच्या 2 कन्यांनी पण मस्त छान फोटो काढले, व्हिडिओ वगैरे काढले। मला इथे दादांनी दाखवलं गाडीचं सगळं कसं काय करायचं ते। आता गाडी घेऊन मी पोचली होती घरी। घरी आल्यानंतर इकडनं परत मी गावात आली। आता पेढे घ्यायचे होते, पेढे घेतल्यानंतर हार वगैरे घ्यायचे होते। मग 4ही गाड्यांसाठी मी हार वगैरे घेतले। अंकलनी मला एक्स्ट्रा गजरे पण टाकून दिले याच्यात। घरी आल्यानंतर केतननी सगळ्या गाड्यांना हार लावले। इथे वहिनींनी पूजा करायला घेतली, दादांनी नारळ फोडला। मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आणि खूप आनंदासारखा वाटत होता आजचा दिवस। फायनली जे स्वप्न होतं बर्गमॅनचं ते पूर्ण झालं। मग काय वेळ आली ती म्हणजे मोठ्यांचं तोंड गोड करायचा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा। मग सगळ्यांना मी इथे पेढे दिले आणि पेढे भरवले पण, सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि फायनली मी गाडीची सवारी केली। तर मी पहिला स्टॉप घेतला हनुमान पॉईंटला। इथे मंदिरात आल्यानंतर मस्तपैकी बाप्पाचे दर्शन घेतले। दिवसभर पाऊस असल्यामुळे मस्तपैकी पॉईंटला धुकं झालं होतं। नंतर आली मी शंकराच्या मंदिरामध्ये, इथे पण दर्शन घेतलं। नंतर मी पोचली माझ्या माहेरच्या घरी। इथे पण माझ्या बहिणींनी गाडीची पूजा केली। आता परत मी आली सासरवाडीला। मग काय आम्ही दोघी जावा लागलो होतो स्वयंपाक करण्यासाठी। आज सोमवार पण होता आणि गाडीचा पण आनंद होता। मस्तपैकी व्हेजमध्ये एकदम मस्त स्वयंपाक बनवला होता आणि आम्ही सगळी फॅमिली मस्त जेवायला बसलो। तर चला मंडळी,